सी and C++ मधील फंक्शन्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत फंक्शन म्हणजे काय, फंक्शनचा सिंटॅक्स, रिटर्न स्टेटमेंटचे महत्त्व. हे उदाहरणाद्वारे करू. आपण सामान्य एरर्स आणि त्याचे उपायही पाहू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10 GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरत आहे. चला फंक्शनच्या परिचयाने सुरुवात करू. फंक्शन हा एक स्वयंपूर्ण प्रोग्राम आहे जो एखादे विशिष्ट कार्य करतो. प्रत्येक प्रोग्राम एक किंवा अधिक फंक्शन्सने बनलेला असतो. कार्यान्वित करून झाल्यावर जेथून फंक्शन कॉल केले तेथे कंट्रोल परत जातो. फंक्शनचा सिंटॅक्स पाहू. रिटर्न टाइप फंक्शनने रिटर्न केलेल्या डेटाचा टाइप सांगते. फंक्शन नेम म्हणजे फंक्शनचे नाव. पॅरामीटर्स म्हणजे व्हेरिएबलची नावे आणि त्यांच्या प्रकारांची यादी. आपण रिक्त पॅरामीटर सूची निर्दिष्ट करू शकतो. ह्याला आर्ग्युमेंट्स नसलेले फंक्शन म्हणतात आणि ह्याला आर्ग्युमेंट्स सहित फंक्शन म्हणतात. void वापरून प्रोग्रामवर पाहू. मी एडिटरवर प्रोग्राम आधीच लिहिला आहे. आपण तो उघडू. लक्ष द्या, फंक्शन हे फाईलचे नाव आहे आणि मी एक्सटेन्शन .c ने फाईल सेव्ह केली आहे. हा कोड समजून घेऊ. ही हेडर फाईल आहे. कुठलेही फंक्शन करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक आहे. येथे add नामक फंक्शन घोषित केले आहे. पहा, add फंक्शन कुठल्याही आर्ग्युमेंट शिवाय आहे. void हा रिटर्न टाइप आहे. फंक्शनचे दोन प्रकार आहेत. यूजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे add फंक्शन आणि प्री डिफाईन्ड फंक्शन म्हणजेच printf आणि मेन फंक्शन. आपण a आणि b ला अनुक्रमे 2 आणि 3 ह्या व्हॅल्यूज देऊन सुरू केले आहे. येथे आपण व्हेरिएबल c घोषित केला आहे. नंतर a आणि b च्या व्हॅल्यूज जोडू. c मध्ये रिझल्ट संचित होतो. नंतर रिझल्ट प्रिंट करू. हे मेन फंक्शन आहे. येथे आपण add फंक्शन कॉल करू. येथे बेरीज होऊन रिझल्ट प्रिंट होईल. सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc function.c-o fun. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा $fun. Sum of a and b is 5 असे आउटपुट दिसेल. प्रोग्रामवर जाऊ. फंक्शन्समध्ये स्पेशल आयडेंटिफायर्स असतात. त्यांना पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट्स म्हणतात. आर्ग्युमेंट्स असलेले समान उदाहरण पाहू. ह्यात थोडे बदल करू. टाईप करा int add int a, int b. येथे आपण एक add फंक्शन घोषित केला आहे. येथे int a आणि int b ही add फंक्शनची आर्ग्युमेंट्स आहेत. हे डिलीट करा. a आणि b येथे सुरू करण्याची गरज नाही. printf स्टेटमेंट डिलीट करा. टाईप करा int main. sum हे व्हेरिएबल घोषित करू. टाईप करा int sum. नंतर टाईप करा sum equals to add 5, 4. येथे add फंक्शन कॉल करत आहोत. नंतर 5 आणि 4 पॅरामीटर्स पास करू. a मध्ये 5, b मध्ये 4 असे संचित केले जाईल. त्यांची बेरीज केली जाईल. रिझल्ट प्रिंट करू. येथे टाईप करा printf sum is %d/n sum. हे डिलीट करू कारण वर फंक्शन आधीच कॉल केले आहे. टाईप करा return 0. नॉन व्हॉइड फंक्शनने रिटर्न स्टेटमेंट वापरावे जे व्हॅल्यू परत करते. सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊ. अगोदरप्रमाणे प्रोग्राम संकलित करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. आपल्याला आउटपुट मिळेल sum is 9. आता हाच प्रोग्राम
C++ मध्ये कार्यान्वित करू. प्रोग्रामवर जाऊ. येथे काही गोष्टी बदलू. प्रथम Shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. .cpp एक्सटेन्शनने फाईल सेव्ह करा. सेव्ह वर क्लिक करा. हेडर फाईल बदलून आयोस्ट्रीम करा. येथे यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करू. C++ मध्ये फंक्शन डिक्लेरेशन समान आहे. त्यामुळे येथे कोणताही बदल करण्याची गरज नाही. printf स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट लिहा. C++ मध्ये ओळ प्रिंट करण्यासाठी काउट फंक्शन वापरतात. येथे फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n ची गरज नाही. कॉमा डिलीट करा. 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाईप करा. सम नंतर पुन्हा 2 ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाईप करा. डबल कोट्स मध्ये n टाईप करा. क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा. सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम संकलित करू. कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. टाईप करा g function .cpp -o fun1. येथे fun1 लिहू कारण आपल्याला fun आउटपुट फाईल ओव्हरराईट करायची नाही. एंटर दाबा. टाईप करा ./fun1. सम इस 9 असे आउटपुट दिसेल. काही कॉमन एरर्स पाहू ज्या आपल्यास मिळू शकतात. समजा येथे 4 च्या जागी x टाईप केले. मी बाकीचा कोड तसाच ठेवेल. सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम संकलित करू. आपल्याला 10व्या ओळीवर x was not declared in this scope ही एरर मिळेल कारण x हे कॅरेक्टर व्हेरिएबल आहे. हे कुठेही घोषित केले नव्हते. ऍड फंक्शनचे आर्ग्युमेंट हे इंटिजर व्हेरिएबल आहे. अशा प्रकारे रिटर्न टाइप आणि रिटर्न व्हॅल्यू जुळत नाहीत. प्रोग्रामवर परत जाऊ. एरर दुरुस्त करू. 10व्या ओळीवर 4 टाईप करा. सेव्ह वर क्लिक करा. पुन्हा हे कार्यान्वित करू. प्रॉम्प्ट क्लिअर करू. अगोदरप्रमाणे प्रोग्राम संकलित करू. हे कार्य करत आहे. आणखी कॉमन एरर पाहू जी आपल्यास मिळू शकते. समजा येथे आपण केवळ एक पॅरामीटर पास केला. 4 डिलीट करा. सेव्ह वर क्लिक करा. टर्मिनलवर जाऊ. संकलित करू. 10व्या ओळीवर आपल्याला too few arguments to function int add int ही एरर दिसेल. प्रोग्रामवर जाऊ. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे 2 पॅरामीटर्स आहेत. int a आणि int b आणि येथे आपण केवळ एक पॅरामीटर पास करत आहोत म्हणून एरर मिळाली. एरर दुरुस्त करू. 4 टाईप करा. सेव्ह वर क्लिक करा. टर्मिनलवर जाऊ. पुन्हा कार्यान्वित करू. हे कार्य करत आहे. स्लाइड्स वर जाऊ. शिकलो ते थोडक्यात. फंक्शन्स फंक्शनचा सिंटॅक्स आर्ग्युमेंट्स शिवाय फंक्शन एक्झाम्पल void add आर्ग्युमेंट्स सहित फंक्शन एक्झाम्पल int add int a and int b. असाइनमेंट फंक्शनच्या सहाय्याने संख्येचा वर्ग काढणारा प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.